भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर भाजपनं जल्लोष केलाय। कोलकात्यामध्ये मिठाई वाटून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपनं बहुमताचा आकडा पार केलाय। पश्चिम बंगालमध्ये आता कमळ फुलतंय, त्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आज मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळते। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपनं बहुमताचा 148 हा आकडा पार केला असून बंगालमध्ये कमळ फुलण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। याच पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोलकातामधल्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर मिठाई वाटून जल्लोष सुरू केला आहे। চারিদিকে জিতছে কে तिथे नाशिकच्या मालेगावात भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय झाला, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील मालेगाव सटाणा रोडवर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। एकमेकांना पेढे भरवत घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलाय। घ्या एकमेकांना घ्या। भारतीय जनता पार्टी का नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ही दृश्य आपण थेट पाहतोय। पश्चिम बंगालमधली भाजपचा जल्लोष सुरू आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक असं यश मिळवलेलं आहे, इतिहास रचलाय। 2011 पासून ज्या तृणमूल काँग्रेसची, ज्या ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमध्ये एक हाती सत्ता राहिली आहे, त्या पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जींना, ममता दीदींना भाजपनं बाहेरचा रस्ता दाखवलाय। भाजपनं आक्रमकपणे प्रचार करत यंदा मतदारांची मनं जिंकत पश्चिम बंगालमध्ये स्पष्ट बहुमत कमावलंय आणि त्याचाच हा जल्लोष भाजपच्या कार्यकर्त्यांचा